मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या. कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. पहिल्यांदाच मुंबईने पूर बघितला. तोपर्यंत मुंबईने फक्त ज्याला वॉटर लॉगिंग म्हणतात, पाणी भरणं आणि अशा पद्धतीने ह्याच गोष्टी बघितलेल्या होत्या. सव्वीस जुलै 2005 मुंबईकरांच्या आयुष्यातला भयंकर दिवस होता तो. 25 जुलैच्या रात्रीपासून मुंबईच्या उपनगरांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबायला लागलं. उपनगरांमध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यात तिथल्या इमारती आणि त्यातली माणसं अडकून पडली होती. या भरलेल्या पाण्यात अनेक माणसं आणि त्यांचे संसार मुंबईत आलेल्या महाप्रलयात वाहून जात होते, गटांगळ्या खात होते. घराच्या ओढीनं कार्यालय सोडून निघालेले मुंबईकर ट्रेन, बस आणि रिक्षामध्ये भरलेल्या पाण्यात अडकून पडले होते, तर काही जण कार्यालयातच राहिले होते. BKCमध्ये तेव्हा एक डबल डेकर बस संपूर्ण पाण्याखाली गेली. अशीच हृदय हेलावणारी दृश्य मुंबईच्या अनेक भागात, गल्ल्यात, रस्त्यांवर दिसत होती. मुंबईमध्ये पाऊस आला आणि पाणी भरणं ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही. आणि वर्षोनवर्ष मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा सलग पाऊस पडतो 4-5 तास, मुंबईतल्या कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये पाणी भरण्याचे प्रकार होतच असतात. आणि हे अनेक वर्ष जेव्हापासून मुंबई निर्मिती झाली आहे मुंबईची असं आपण म्हणूया, तेव्हापासून मुंबईने अनेकदा या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळे 2005मध्ये सुद्धा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मला अजूनही आठवते की मी ऑफिसकडे निघालेलो असताना दुपारपर्यंत ट्रेन्स म्हणजे ग्रँड रोड आणि या सगळ्या स्टेशनच्या इकडे पाणी भरायला सुरुवात झाली होती. स्टेशनवरती म्हणजे रुळांवरती पाणी यायला सुरुवात झाली होती. तेव्हा साधारण अंदाज आला होता की पाणी भरतं आहे आणि लोकल ट्रेन्स सगळ्यात आधी अफेक्ट होतात बऱ्याच ठिकाणी. त्याच्यानुसार त्याही वेळेस तेच झालेलं होतं. अनेक वर्ष रिपोर्टिंग करत असल्यामुळे ही कल्पना आलेली होती की ज्यावेळेस भरपूर पाऊस पडतो आणि त्याच वेळेस जर समुद्राला भरती असेल तर त्याच्याहीमुळे पाणी भरलेलं असतं. ओहोटीची वाट बघितली जात होती की ओहोटी आली की आपोआप त्या पाण्याचा निचरा होऊन जाईल. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडत होतं. आम्ही अनेक ठिकाणांवरनं गोष्टी पाठवत होतो आणि रात्री अचानक आमच्या ऑफिसमध्ये आणि सगळ्या लाईन्स बंद झालेल्या होत्या, ट्रेन्स पूर्णपणे बंद झालेल्या होत्या. बाय रोड आम्ही नरिमन पॉईंटवरनं उपनगरांमध्ये जायचा प्रयत्न केला. त्यावेळेस लक्षात आलं माहीमच्या पलीकडे उपनगरांमध्ये जाताच येत नाही आहे, ही गोष्ट लक्षात आलेली होती. त्यामुळे काहीतरी वेगळं घडलं आहे याची एक साधारण कल्पना आली होती. आणि त्या दिवशी रात्री अचानक ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणांवरनं लोकांचे फोन यायला लागले लँडलाईनवरती की आम्ही या ठिकाणी अडकलेलो आहोत, आम्ही कुठे विक्रोळीला अडकलो आहोत, आम्ही कुठे कुर्ल्याला अडकलेलो आहोत. खास करून पूर्व उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणांवरनं फोन ऑफिसमध्ये येत होते. आणि तेव्हा लक्षात यायला लागलं की हे काहीतरी वेगळं आहे. मला आठवते दुसऱ्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे एक अधिकारी आहेत, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मदत वाटायला चाललो आहे, हेलिकॉप्टरने मदत द्या. मी कधीच ऐकलं नव्हतं की मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने मदत द्यावी लागते. तर आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि त्यावेळेस पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की मुंबईची काय अवस्था झाली आहे. मी विश्वास नाही ठेवणार की दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी दुपारच्या सुमारास 2-2:30च्या सुमारास पाणी भरायला सुरुवात झाली होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी काहीतरी 3-4च्या सुमारास हेलिकॉप्टरने गेलेलो होतो. तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्याही वेळेस ज्या पद्धतीने मुंबईमध्ये काहीच दिसत नव्हतं, फक्त पाणी. आणि मला कुर्ला स्टेशन आठवतं आहे, तिकडे टपावरती लोक बसलेले होते आणि तिकडे ते याचे खाण्याचे फूड पॅकेट्स खालती टाकत होते. तर ती मुंबई कधीच बघितली नव्हती. मुंबईत भरलेलं हे पाणी ओसरायला तब्बल 2 दिवस लागले. सुमारे 1000 लोकांचे प्राण या महाप्रलयानं घेतले याची माहिती हळूहळू समोर आली. हा महाप्रलय म्हणजे जिच्या अस्तित्वावर मुंबईकर उठले त्या मिठी नदीनं मुंबईकरांवर उगवलेला सूड होता. मिठी ही नदी आहे याची जाणीव तेव्हा नव्यानं राज्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना झाली. सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची माहिती त्याबद्दल मिळत नव्हती. विलासराव देशमुखांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिसऱ्या दिवशी
आणि त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुमची आपत्ती निवारणाची व्यवस्था काय होती, तर त्याचं त्यांना उत्तरच देता आलं नाही. कारण कुठल्याही सरकारने मुंबईची अशी अवस्था होईल याचा विचारही कधी केला नव्हता. 666 मिलीमीटर यानी 26 इंच से ज़्यादा बारिश अगर 24 घंटे में, ये भी कभी नहीं हुआ आज तक के इतिहास में. ये पहली बार इतनी बारिश हुई है. आप तो जानते हैं कि रेल यातायात बंद हुई है, प्लेन की यातायात बंद हुई है और कई गाड़ियाँ रास्ते पे ही अटकी हुई हैं. जो लोगों ने गाड़ियाँ छोड़ के अपने अपने घर में निकल गए हैं. हमने नेवी से मदद मांगी है. नेवी के जो बोट्स हैं वो उन्होंने देने को कबूल किया है. मुझे लगता है कि दोपहर तक वहाँ पर बोट से संपर्क करना पड़ेगा और वहाँ से लोगों को निकाल करके सुरक्षित जगह उनको लिया जाएगा. कारण ढगफुटी झाली, वर्षोनवर्ष ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन झालेली होती त्याच्यानंतर अनेक रिपोर्ट्स पण ही गोष्ट आमच्या लक्षात आली की त्यातले जे मार्ग आहेत ते ब्लॉक झालेले आहेत. मिठी नदी काय भयावह स्वरूप घेऊ शकते याची कल्पना आम्हाला 5व्या-6व्या दिवशी आली. कारण मग त्या भागामध्ये गेल्यानंतर तिकडे त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी, कलिना आणि कुर्ला भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी स्वतःच्या हँडी कॅमेराजमध्ये, त्यावेळेस मोबाईलमध्ये फोन नव्हते, जे व्हिडिओ फुटेज शूट करून ठेवलं होतं, त्यावेळेस लक्षात आलं की अक्षरशः डबल डेकर बस बुडेल इथपर्यंत पाणी अनेक ठिकाणी भरलेलं होतं. कारण ज्या मिठी नदीच्या माध्यमातून त्या भागात असलेलं पाणी वाहून जायचं, ती मिठी नदीच पूर्णपणे भरून गेलेली होती. मुंबईला मिठीचं नदी म्हणून अस्तित्व मान्य करावं लागलं आणि तिच्यावर सुरू असलेली केली गेलेली आक्रमणं थांबवण्यासाठी मुंबईचं, इथल्या लोकांचं अस्तित्व वाचवण्यासाठी हातपाय मारायला सुरुवात झाली. आश्चर्य म्हणजे तोवर मुंबईच्या गावीही नव्हतं की मिठी ही एक नदी आहे आणि मुंबईतल्या भर वस्त्यांमधून ती वाहते. महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मुंबईतल्या जीवघेण्या पुराची कारणं शोधण्याच्या सूचना दिल्या. मग नदीपात्रातली बांधकामं हटवण्याचाही निर्णय घेण्यात आला. अतिक्रमणांवर कारवाई झाली. 2005 ते 2025 दरम्यान मुंबईतल्या या नदीला फारसं कुणी सिरियसली घेतलंच नाही. राजकारण्यांनीही या काळात आरोप प्रत्यारोप बरेच केले. एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नदीचा आणि तिच्या अस्तित्वाचा मुद्दा पुन्हा काढला. जे राजकारणी बोलणं टाळत होते ते राज ठाकरे बोलले. इतर राजकारण्यांच्या जे गावी नव्हतं, राज ठाकरेंनी महाराष्ट्रासमोर, मुंबईच्या जनतेसमोर ते आणलं. मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या. कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबंद त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे. ती म्हणजे मिठी नदी. आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय. काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय. मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा. 20 वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या पुरामुळे मिठी नदी आणि मुंबईचं भवितव्य बदलेल असं वाटलं होतं. पण 20 वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. पण मिठी अशी प्रदूषित पूर्वीपासून नव्हती. मिठी नदीच्या तीरावर लोकवस्ती वाढत गेली आणि मिठी तिच्या 18 किलोमीटरच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यात प्रदूषित होत राहिली. संजय गांधी नॅशनल पार्कच्या दक्षिणेला असलेल्या विहार तलावातल्या पाण्यातून या नदीचा उगम होतो असं म्हणायला हवं. 1856 मध्ये विहार तलावाला बंधारा बांधला. पावसात विहार तलाव भरला की त्याच्या बंधाऱ्यावरनं बाहेर पडणारं पाणी हेच मिठी नदीचं उगमस्थान. तिथून पुढे अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवई तलावातूनही मिठीच्या पाण्यात भर पडत राहते. पावसानं तलाव तुडुंब भरला की मिठीचा अरबी समुद्राच्या भेटीच्या प्रवासाला वेग येतो. त्याआधी मिठी पवई फिल्टरपाडा, रहेजा कॉम्प्लेक्स, साकीनाका, असल्फा, क्रांतीनगर, कुर्ला कलिना, एअर इंडिया कॉलनी असा प्रवास करत माहीमच्या खाडीतनं अरबी समुद्रात सामावते. मिठी तिच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात दूषित होत जाते. मिठी नदीच्या वाटेवर लागणाऱ्या नाल्यांमुळे नदीच्या काठावर वसलेल्या लोकवस्ती, छोटे उद्योगधंदे, कारखाने यातून निघणारं दूषित पाणी, यामुळे मिठीचा प्रवाह दूषित होत जातो. उस टाइम अगर 26 जुलाई को भरती नहीं तो ये अभी तक वो बाजू हम लोग पार हो जाते. अच्छा, मतलब ये गटर बंद हो जाते. आए घूमते घामते यहाँ फेंक दिए. अब वो मुसीबत ये डर लगता कि मैं ये उतरता तब ये सोचता हूँ कि जब उस बॉडी को लेके खींचता हूँ रस्सी के साथ, तो ये सोचता कोई ट्यूबलाइट का कांच ना हो, बाटल का, तो कि
फट ना जाए मेरी। पिछले 1.5 साल से यहाँ के लोकल लोगों से हमने पता किया कि 1.5 साल से सफाई नहीं हुई है, और जब सफाई होती भी है तो वहीं की मिट्टी निकाल के दूसरी जगह डालते हैं, लेकिन जबकि मिट्टी को लेकर नहीं जाते। यहाँ के लोकल लोगों ने कहा है मुझे, पिछले 1.5 साल से काम नाही हुआ यहाँ पर। हा कचरा आहे ना BMC वाले काढत नाही, हा जर तो पावसाच्या टायमाला तो वरती जातो ना, वरती तो BMC वाले काढतात। जी ही किनारपट्टी आहे ना, या किनारपट्टीवर गुडघ्या एवढा कचरा जमला जातो पावसाळ्यात। माणूस जर असा आतमध्ये मेलेला वगैरे असेल ना तो दिसू नाही शकत, एवढा कचरा असतो। सकाळचे जेव्हा मतला येते म्हणजे गार वारे येतात तेव्हा हा पाणी पूर्ण ब्रिजच्या पलीकडे जातो। बघायला भेटतो आपल्याला की काळं आणि निळं पाणी हे मिक्स होताना दिसते। आम्हाला या मिठी नदीचा काय बदल दिसलाच नाही, कायच नाही। तो गाळ आहे बघा अजूनपर्यंत तसंच राहणार, परत तो तिकडे गाळ जमा होणार। पावसाळ्यात तुम्ही आले का तुम्हाला गाळ वरती दिसणार त्या किनारपट्टीला, तो असा गुडघ्याच्या वरती असतो। अच्छा, पूर्ण प्लास्टिक टोटल प्लास्टिक। सचिन आणि प्रल्हादचा अनुभव या चिखलाचा आपण पाहिलेला आहे। मला वाटतं उतरून बघायला हवं। सचिन आणि प्रल्हाद म्हणतायत त्याप्रमाणे चिकट आहे हा गाळ असं त्यांचं म्हणणं आहे। जो समुद्रातला रेग्युलर गाळ असतो तो चिकट नसतो। सचिन एक मिनिट, सगळी बुरशी आहे आणि ह्याच्या खाली काहीतरी लागतंय, म्हणजे काय प्लास्टिकच आहे ते सगळं। आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्लास्टिकच्या पिशव्या ज्या पाण्याने सोक झालेल्या आहेत तशा पद्धतीचा आहे हा सगळा गाळ। मला वाटलं की सचिनच्या आणि प्रल्हादच्या पायाला भोका आहेत, छिद्र आहेत, म्हणून ते त्याच्या पायाला गाळ चिकटतोय, पण माझ्या पण पायाला गाळ चिकटल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचं असं म्हणणं आहे 10 मिनिटं या चिखलात राहिलं तर पायाला खाज येते। 10 मिनिटाचा प्रयोग मी करणार नाहीये, मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे। मिठी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि मिठी नदीमधनं गाळ काढणं यावर मुंबई महानगरपालिकेनं 2005 ते 2017 या वर्षामध्ये 659 कोटी रुपये खर्च केलेत। 2005 पासून मिठी नदीपात्रातला गाळ काढला जातोय। दरवर्षी गाळ उपशावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही मिठीमधून मोठ्या प्रमाणावर गाळ निघतोच आहे। यावर्षी मिठीच्या नदीपात्रातनं 25 मे पर्यंत तब्बल 1,13,369 मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आलाय। ग्रोककडून या गाळाचं विश्लेषण समजून घेतल्यावर कळलं की मिठीच्या नदीतून काढलेला हा गाळ एवढा आहे की जो दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरही ठेवणं अशक्य आहे। या गाळाचं वजन हे 25,000 हत्ती किंवा 1,000 पूर्ण भरलेल्या कार्गो ट्रकच्या वजना एवढं भरेल। पहले बारिश के मौसम में जो है बहुत सारी मच्छी जो है आ जाती थी पवई से। मच्छी भी बहुत बड़ी बड़ी, हम लोग 5 किलो 10 किलो के ऐसे पकड़ते थे, लेकिन वो सब मच्छी जो है आते ही जो है मर जाती थी। वो यहाँ का गंदा पानी और यहाँ के जो बसने वाले लोग हैं वो ख़राब कर चुके हैं। हम लोग तो ये सोचते थे कितनी मच्छी आए, लेकिन और कमी होती चली गई। और मच्छी का ये हाल हो गया कि वो कभी जैसे कचरे बहते हैं लाइन लगा के, प्लास्टिक जैसे बहती है, इस तरीके से मच्छियाँ मर मर के बहना शुरू हो गई। लेकिन अब नाला देखकर मायूसी होती है। मैं नदी में उतर के जाल लगाता था, उससे मछली मारता था। बारिश का जब मौसम आ जाता था तो अच्छा खासा रोज़ाना का हमारा जो है 1,500 1,500 यानी हम कमा लेते थे। ये जो है अपने मैं 16 साल का या 17 साल का था उस वक्त की बात बता रहा हूँ। आज जो है 50 से ऊपर हूँ मैं। वहाँ की जो पवई की जो मच्छी थी वो तो आती है, लेकिन कैसा है वो काला पापलेट आता है और ग्रास मच्छी आती है और टेंगने भी आते हैं, जो मीठे पानी के जो होते हैं वो आते हैं। बड़े मुश्किल से अगर बारिश रुक गई 20 दिन रुकने के बाद वो तो मर जाते, लेकिन वो पहले पड़े रहते थे, हम लोग मारते रहते थे। युनेस्कोने मान्यता दिलेल्या अर्थ 5R या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार मिठी नदीच्या तीरावर सुमारे 20 लाख लोक राहतात, ज्यांच्या वापराचं सांडपाणी मिठीत सोडलं जातं, ज्यापैकी काहीच भागात पाण्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदीपात्रात सोडलं जातं। मिठीमध्ये 93% प्रदूषण करणारे घटक हे घरकचरा आहेत। नदीकाठावर राहणाऱ्या लोकांच्या वापराचं सांडपाणी कारखान्यांमधलं पाणी STP म्हणजेच सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधनं प्रक्रिया करून मिठी नदीत सोडणं अपेक्षित आहे। तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही। पवई आणि लार्सन अँड ट्युब्रो या परिसरामध्ये एक STP प्लांट 2020 मध्ये बसवण्यात आलाय, जो प्लांट मिठी नदीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फिल्टर पाडा इथं पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीपात्रात सोडतो।
मी मिठी नदीच्या पात्रात आहे. फिल्टर पाड्याच्या इकडचंच हे पात्र आहे. अगदी सुरुवातीला या बाजूला सगळा फिल्टर पाडा आहे आणि हा सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधनं येणारं पाणी सोडणारा पाईप आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलेनगर, आंबेडकर नगर, जयभीम नगर आणि फिल्टर पाडा इथलं जे सीवेज आहे ते मग STP मधनं क्लीन करून म्हणजे प्रोसेस करून ते पाणी मग या मिठी नदीमध्ये सोडलं जातं. पण या मिठी नदीच्याच पात्रामध्ये उभं असताना मला पाहायला मिळतं ते म्हणजे की असे सुद्धा सीवेजचे लाईन्स आहेत की जे मिठी नदीच्या पात्रात येत आहेत. म्हणजे हा जो STPचा प्लांट आहे तो सफिशियंट नाही आहे आणि त्यामुळे याची क्षमता वाढवण्याची आवश्यकता BMCला भासू शकते जर BMCला मिठी नदी क्लिअर करायची आहे. 4 वस्त्यातनं पाणी येतं. इथं आपल्याला ते प्रोसेस केलेलं STP मधलं जे पाणी आहे ते मिठी नदीमध्ये सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यात घाण तर पाहायला मिळत नाही पण पाण्याचा दर्जा कसा आहे हे आपण सांगू शकत नाही. धारावीतला STP प्लांट 2027 मध्ये सुरू होईल, जो कुर्ला एअरपोर्ट, सफेद पूल आणि बापट नाला या भागातनं येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करेल. 168 MLD पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी त्यानंतर मिठी नदीमध्ये सोडलं जाईल. मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मिठीच्या प्रत्येक टप्प्यात काही अंतरावर असे STP बसवण्याची आवश्यकता आहे. MPCB आणि IIT बॉम्बे यांनी 2006 मध्ये प्रदूषण रोखण्यासाठी सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारण्याची सूचना दिली होती. तसंच निरीनं सुद्धा 2015 मध्ये दिलेल्या अहवालात नदीच्या तटावर 14 लाख लोक राहतात, त्यामुळे सीवेज ट्रीटमेंट प्लांटची आवश्यकता आहे असं नमूद केलं होतं. त्यानुसार हे सीवेज ट्रीटमेंट प्लांट उभारले गेले असले तरी सुद्धा नदीच्या तटावर राहणाऱ्या लोकवस्तीच्या तुलनेत या सीवेज ट्रीटमेंट प्लांटची संख्या कमी आहे आणि ती वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं जातंय. प्रत्येक किलोमीटरला इन सिटू ट्रीटमेंट प्लांट पाहिजे. पाणी बंधारासारखं थोडंसं बांधायचं किंवा त्याचं गेटसारखं बनवायचं, तिथे थांबवायचं, तिथेच पाण्याचं ट्रीटमेंट करायचं आणि मग ओव्हरफ्लो करायचं पुढे. तुम्हाला 17-18 छोटे प्लांट्स लागणार, त्याला पैसे पण लागणार नाही, एवढं जास्त खर्च नाही आहे आणि त्याला मेंटेनन्सही एवढं नाही आहे. मिठी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि मिठी नदीला पूर येऊ नये यासाठी मिठी नदीमधला कचरा आणि गाळ काढण्याच्या सूचना दिल्या जातात. कोणे एकेकाळी मिठी नदी प्राधिकरणाची जबाबदारी असलेल्या MMRDAचं ऑफिस होतं. तिथं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या अत्यंत पॉश सरकारी आणि खाजगी कार्यालय असणाऱ्या परिसरातनं वाहणाऱ्या मिठी नदीतनं येणारी दुर्गंधी ही नदीच्या प्रदूषणावर मात 20 वर्षांनंतरही करता आलेलीच नाही याची साक्ष देतो. पण त्याहीपेक्षा पॉश परिसरातला विकासाचा फसलेला चेहराही दाखवतो. पण मिठीचं प्रदूषण दूर करणं हे मागच्या 20 वर्षातही जमलेलं नाही. त्याचं कारण सांगितलं जातं ते मुंबई महानगरपालिका आणि MMRDA या 2 यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव. मिठी नदीवर 2 यंत्रणा काम करायच्या आणि यापैकी मुंबई महानगरपालिका नदीच्या 12 किलोमीटर परिसरातला गाळ काढत होती, तर MMRDAवर 7 किलोमीटरच्या टप्प्यातला गाळ काढण्याची जबाबदारी होती. 2005 नंतर नदीच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्राधिकरणाची जबाबदारी ही MMRDAकडे आली. पण ती जबाबदारी 2024 मध्ये MMRDAने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेकडे सोपवून दिली. पुरानंतर मिठी नदीचं प्रदूषण, नदीपात्रातली अतिक्रमणं या सर्व समस्या समोर आल्या. आप रिवर का जो ब्रीदिंग कैपेसिटी है उसको ही सीमेंट कर देगा तो हाउ द रिवर विल लिव. मिठी नदी SGNP में चालू होता है. इट गोज थ्रू RA फॉरेस्ट, गोज थ्रू अंधेरी, कुर्ला, BKC एंड कम्स आउट माहिम क्रीक में मिठी रिवर ओवरफ्लो होता है. कहाँ भी आप देखेंगे रिवर जो है वो जब ओवरफ्लो होता है उसका पानी साइड पे जो नेचुरल पॉन्ड है, जो लो लाइंग एरिया उसमें भरता है. लेकिन मुंबई एक यूनिक शहर है जो मिठी नदी का पूरा फ्लड प्लेन को कंस्ट्रक्ट किया है. जो रह गया था फ्लड प्लेन वो RA फॉरेस्ट में था, उसको भी भर के उधर मेट्रो डेपो बनाया. तो जो नेचुरल रिवर है उसको ओवरफ्लो होने का कोई जगह ही नहीं रह गया. जहाँ भी हो सकता है जगह नेचुरल होल्डिंग पॉन्ड होना मांगता है, सीमेंट का नहीं. सीमेंट का करते हैं तो ड्रेन हो जाता है, गटर होता है. और मिठी रिवर को रिस्टोर करने के लिए वी हैव टू रिमूव द ड्रेनेज सिस्टम एंड मेक इट बैक इनटू अ रिव्हर सिस्टम. ह्याच्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेन आहे, मग ते मिठी रिव्हर डेव्हलपमेंट अथॉरिटी, असे बरेच डिपार्टमेंट्स येतात आणि वॉर्ड ऑफिस असतो आणि हायड्रॉलिक्स असतो. मग या सगळ्यांचे समन्वय एकत्र बसत नाही आणि ते
काम राहून जातं, रखडून जातो. म्हणून ह्याला काही आता तुम्हाला अथॉरिटी आहे, मिठी रिव्हर अथॉरिटी आहे, त्यांना पॉवर द्या, एकच डायरेक्शन द्या BMCला आणि ते व्हायला पाहिजे. पण हे करत नाही. दरवर्षी गाळ काढलं म्हणून हजारो कोटी रुपये खर्च करायचा आणि सर्वांच्या घरात आनंदात सगळं चाललेलं आहे मेंबर्सचे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. मिठी नदीसाठी तयार करण्यात आलेल्या ॲक्शन कमिटीतल्या IIT बॉम्बेचे प्रोफेसर PK दास सांगतात, मिठी नदी नेमकी काय हे समजून घेतलंच नाही. तिचा विचार एक नदी म्हणून न करता जलवाहिनी म्हणून केला जातोय. ज्या क्षणी नदीच्या पर्यावरणशास्त्राचा विचार करणं आपण थांबवतो, त्या क्षणी आपण नदीचा ऱ्हास करू लागतो. डायरेक्ट भिंत बांधून त्यांनी नदीला नाला बनवला. आता नाला बनवणं त्याच्यामुळे नाल्याचंच आता त्याने स्वरूप घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे पाणी आता दिसतं तुम्हाला, अर्धा पाणी त्याचं सांडपाणी आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या नदी नाल्यातनं गाळ काढला जातो. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नदी नाले स्वच्छ केले जातात. 2005 ते 2021 या कालावधीत नदी नाल्यातनं गाळ काढण्यासाठी सुमारे 1100 कोटी रुपये खर्च झाले. मिठी नदीत एवढा गाळ दरवर्षी येतो कुठून, या सततच्या प्रश्नामुळे गाळ उपशावर संशय व्यक्त करण्यात आला. गाळ उपशावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. कारण 2005मध्ये जेव्हा हा महापूर आला, काही वर्ष मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या, निर्देश दिले. गेल्या 23 वर्षामध्ये जेवढी साफसफाई झाली, जेवढे पैसे खर्च झाले, ते पाण्यात का गेले? कारण संपूर्ण घाण पाणी, जे केमिकलचं पाणी, काही ठिकाणी रेडीमेक्स कंपनीचं पाणी हे मिठी नदीमध्ये प्रवाहित होत होतं. त्यामुळे आपण जेवढे पैसे खर्च केले ते सर्व पाण्यात गेले. मिठी नदी गाळ उपशात 2005 पासून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालाय. मिठी नदीतनं गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केरळमधली कंपनी केतन कदम आणि जय जोशी यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. मिठी नदीचा जी चौकशी चालू आहे, ही चौकशी 2022-2023 ची चौकशी चालू आहे. या मिठी नदीची चौकशी 2012 पासून 2022 पर्यंत किंवा 24 करावी. या मिठी नदीच्या भ्रष्टाचारामध्ये 2 वर्षामध्ये फक्त 68 कोटीचा भ्रष्टाचार झाला, अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेल्यानंतर माननीय पोलीस आयुक्तांना आणि ईडी संचालकांना मी 503 पानाचे कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह दिले, ज्यामध्ये जवळजवळ हा जो भ्रष्टाचार आहे हा 1000 ते 1200 कोटीच्या वरचा भ्रष्टाचार आहे. मिठी नदीला प्रत्येक वर्षी आम्ही कंत्राट काढतो 250 ते 300 कोटी रुपयाचं, आणि ज्यामध्ये आम्ही गाळ काढलेला दाखवतो 2 लाख मेट्रिक टनचा, 2.25 लाख मेट्रिक टनचा, आणि त्यामध्ये ॲक्च्युली गाळ काढला जातो 1 लाख मेट्रिक टनहून कमी. हे तुम्ही उत्तरात दिलेलं आहे. आतापर्यंत जर 10 वर्षामध्ये जर 2 लाख मेट्रिक टन जर गाळ काढला असेल तर तो जवळजवळ 20 लाख मेट्रिक टन गाळ होतो. मला वाटतं की आपण एक नवीन मुंबई उभी करू शकलो असतो, एवढा गाळ काढला हे यामध्ये दाखवलं गेलंय. ऑगस्ट 2024 मध्ये सरकारनं या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. फेब्रुवारी 2025 पासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या SITनं कंत्राटदार, महापालिका अधिकारी आणि मध्यस्थांची चौकशी केली. यानंतर या प्रकरणी कंत्राटदार, मध्यस्थ आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी अशा एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. हा घोटाळा काय असं विचारलं तर 2005 ते 2021 या काळात मिठी नदीतनं गाळ काढण्यासाठी 1100 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. पालिकेच्या गाळ काढण्यासाठीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनियमितता झाल्याचं चौकशीत समोर आलंय. तसंच गाळ काढण्याच्या मशीन्स जास्त किंमत देऊन भाड्यानं घेतल्यानं पालिकेवर अधिक खर्चाचा भार पडल्यानं त्यात भ्रष्टाचार झाल्याचं चौकशीत म्हटलंय. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा SITमधील तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मिठी नदीतनं गाळ काढल्याची माहिती कंत्राटदारांनी चौकशीत दिली, पण हा गाळ नेमका कुठे टाकला याचा पुरावा कंत्राटदारांकडे नाही. म्हणजेच मिठी नदीतनं न काढलेल्या गाळाचे पैसे कंत्राटदारांना वितरित झाल्यामुळे मिठी नदी गाळ उपसा प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं जाते. या प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरूच आहे. सरकारनं 2025च्या पावसाळी अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार SIT आता 2006 पासून मिठी नदीतनं काढलेल्या गाळाची माहिती घेणार आहे. मिठी नदीसाठी 2005 पासून सुमारे 10 वेगवेगळ्या समित्यांनी काही उपाय आणि सुधारणा सुचवल्या. 2005च्या पुरानंतर मिठी नदीचा अभ्यास करून जे काही रिपोर्ट्स तयार करण्यात आले त्यापैकी माधवराव चितळे यांच्या सत्यशोधन समितीनं मिठी नदीसह इतर नदी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे सुचवलं होतं. तर MPCBनं 2014च्या सर्व्हेनुसार मिठी नदीचं प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलंय असं आवर्जून नमूद केलं होतं.
2015 नीरीनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की मिठी नदीतनं दर महिन्याला नदीच्या तळाशी बसलेला कचरा वस्तू उपसून काढलं पाहिजे। या समित्यांनी सुचवल्यानुसार पुराशी निगडीत समस्येवर मात करण्यासाठी खोलीकरण आणि रुंदीकरण करणं आवश्यक आहे। प्रदूषणाशी निगडीत समस्येवर मात करण्यासाठी नदीकाठावरल्या वस्त्या, उद्योगधंद्यातलं पाणी प्रक्रिया करून नदीपात्रात सोडणं गरजेचं आहे। मिठी नदी पात्र पूर्वीसारखं करण्याशी निगडीत समस्येवर मात करण्यासाठी मिठी नदीच्या तीरावरली अतिक्रमणं हटवणं सुचवण्यात आलंय। अतिक्रमणाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। संस्थात्मक आणि सामाजिक समस्येसाठी समन्वय हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये नाही आणि तो प्रस्थापित करणं आवश्यक आहे याचाही उल्लेख करण्यात आलाय। पण या सर्वांचा ताळमेळ आजही बसलेला पाहायला मिळत नाही। माझ्या मागे बघताय हा नाला नाही, ही एक नदी आहे, मुंबईतली मिठी नदी। 20 वर्षांपूर्वी मुंबईत मिठी नावाची नदी वाहते हे आपण स्वीकारलं आणि तिच्याशी नदी म्हणून वागायचं आपलं ठरलं सुद्धा। पण त्यासाठी आधी तिला नदी म्हणून तिच्या मूळ रूपात आणण्यासाठी मागच्या 20 वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च झाले। पण प्रशासकीय गलथान कारभार, प्रशासकीय अनास्था म्हणा किंवा या नदीच्या तीरावर राहणाऱ्या लोकांचा हलगर्जीपणा म्हणा, मिठी ही पुन्हा नदी म्हणून आपल्याला पाहायला मिळालीच नाही किंवा ती नदीच्या मूळ रूपात आलीच नाही। आता राजकारण म्हणून का होईना आपण सगळ्यांनी मिळून मिठीला नदी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, एवढीच अपेक्षा।